या पोरीनं मूर्ती आणली, आता मूर्ती त्याच्यावरून ध्यानात एका माणसानं 5 लाखाला संगमरवरी दगडाचा तुकडा आणला बाबा, एवढाच होता एवढा. तुम्ही सांगितलं होतं ना काय करा काय करू नका, लक्ष देऊन ऐका. तो संगमरवरी दगडाचा तुकडा आणला तर लोक म्हणे अरे लय पैसे जास्त झाले, याला काही विचार नाही आचार नाही सोनार नाही काही नाही. गेला वाल्मिक बाबाचं ऐकलं तो कैलास कसा घे आणि गेला बाबा जबलपूरवरून एवढा तुकडा 5 लाखाला एवढा तुकडा. अरे काय आम्ही तारवाड्याला गेलो एवढी मूर्ती आम्ही 5,000 आणली, पण अंदाज चुकीचा ठरतो. तीच मूर्ती अशा सद्गुरूच्या कृपामध्ये असा कारागीर पाहिला ज्याला आपल्या भाषेत सद्गुरू म्हणतो. त्या सद्गुरूनं काय केलं बाबा, तो चिरा तसा ठेवला, पण त्याच्यात अशी सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती काढली आणि अशा चौकामध्ये ठेवली की जिकडून राजाची स्वारी जात होती. तेव्हा राजाची स्वारी जात असताना राजानं पाहिलं, त्याला थोडी कृष्णाची मौनी होती बाबा. त्यानं पाहिल्याबरोबर सांगितलं काही जरी झालं तर वाल्मिक बाबाकडे जर कायला असं सांगा ती मूर्ती मला मिळालीच पाहिजे, जो बी खर्च असेल तो मी संपूर्ण द्यायला तयार आहे. आता राजाची मागणी कोण नाही म्हणणार. आले त्याच्यापाशी नाना तुम्हाला जमलं ते तुम्ही आणलं तर तुम्हाला येणं म्हणत होते, पण आता त्या मूर्तीला लय किंमत आहे, आता ते 5 लाखाची 5 कोटी करून घ्या तुमचं कल्याण होईल. बाबाने ऐकलं म्हणे बाबा मी मूर्ती देईल, पण त्या मूर्तीमध्ये लय जीव आहे, कारण देवाची मूर्ती विकायची नसते. पण एक आहे तुमची इच्छा आहे ना, मला कमी पडणार नाही एवढं द्रव्य द्या म्हणे तुम्ही. मला आकडाने सांगितला मला कमी पडणार नाही एवढं द्रव्य द्या. झाला व्यवहार, आम्हाला पैसा मिळाला, पण यांच्या पोटात गोळा उठला. 5 लाखाची आणली 5 कोटी कसे केले, 5 लाखाची आणली ना 5 कोटी कसे केले, याला काही झोप आहे ना. मग हे गेलं तर मंजू मग तिकडं एकाट्यावर बसलं तरी तेच काय काय शिवानाचं भलं झालं, त्याच्या नादी लागला, एवढा दगड आणला आणि एवढे पैशाची थप्प. चला मग आपण त्याला काय केलं. आता इथून लक्ष देऊन ऐका, आपल्या जीवनाला कसा प्रसंग लागू होतो इथपर्यंत तुम्हाला गोष्ट वाटली असेल, पण इथून महत्वाचं आहे. मग त्याला विचारलं अरे 5 लाखाचे 5 कोटी कसे केले. मग त्यानं सांगितलं मी जी ती मूर्ती तयार केली तिच्यामधून फक्त नको असणारा भाग काढून टाकला आणि जो असणारा भाग सांभाळून सजवला, मग त्याचे 5 लाखाचे 5 कोटी केले. तसं तुमच्या जीवनामध्ये